नमस्कार मित्रांनो, शेतकरी सोमा 07 या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका पिकाची उगवण किती दिवसापासून सुरू होते आणि मका पिकाची उगवण किती दिवसांनी पूर्ण होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, 3 जुलै रोजी आपण अडवंटा 741 या वाणाची लागवड केली होती. आज 9 जुलै आहे. आज पूर्ण 6 दिवस झालेले आहेत. तर मित्रांनो, आमच्या शेतामध्ये आम्हाला असा अनुभव आला, 4 दिवसांनी मका पेरल्यापासून 4 दिवसांनी मकेची उगवण म्हणजे जमिनीतून थोडी थोडी कोंब यायला सुरुवात झाली होती. तर 4थ्या दिवसापासून आमच्या मकेची उगवण सुरू झालेली आहे. कारण आमच्या शेतामध्ये चांगली ओल होती. चांगली ओल असेल तर 4थ्या दिवसापासून उगवण सुरू होते. परंतु ओल थोडी कमी असेल तर 5व्या दिवसापासून उगवण सुरू होते. 4थ्या दिवसापासून उगवण सुरू झाली आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व मका उगवली. आता रान एकसारखे हिरवेगार दिसत आहे आणि रान हिरवेगार एकसारखे दिसल्यानंतर शेतकऱ्याला आनंद होतो. कारण मक्याची पहिला टप्पा तर मक्याचा पूर्ण होतो. मित्रांनो, काळी जमीन असेल किंवा ओल कमी असेल तर साधारण 5व्या ते 6व्या दिवसापासून उगवण सुरू होते. परंतु जर चांगली ओल असेल तर 4थ्या दिवसापासून मक्याची उगवण सुरू होते आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मका पूर्णपणे उगवतो आणि रान सर्व हिरवेगार दिसते. आपण पाहू शकता आमच्या शेतामध्ये आता सर्वत्र मका एकसारखी उगवलेली आहे. ट्रॅक्टरने पेरल्यामुळे थोडी दाट झालेली आहे, परंतु उगवण समाधानकारक झालेले आहे. आपण पाहू शकता. आता पुढील काही दिवस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तण वाढू नये याकडे लक्ष ठेवणे, वेळेवर खत व्यवस्थापन आणि कीड रोगाची लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो त्याच्यावरही इलाज करणे, लवकर इलाज करणे याकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुमच्याकडे यावर्षी पाऊस आहे का? तुम्ही अजून मका पेरले आहे का? कोणता वाण लावला आहे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीविषयी असेच प्रत्येक शेतातील अपडेट, खर्च व्यवस्थापन आणि अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील शेती अपडेटमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. थँक्यू.